नमस्कार मित्रांनो. मला बरेच मेसेजेस येतात, बरेच बाहेर सिटीमध्ये काम करणाऱ्या लोकांचे, की ज्यांची घरची पारंपरिक जमीन आहे, शेती आहे. त्यांना शेती करायची इच्छा पण आहे. पण नेमकं करायचं काय? हेच त्यांना माहिती नाही किंवा त्यांना उत्सुकता आहे. तर मी आज त्या प्लॉटमध्ये आहे आमच्या. ते तुम्ही माझ्या मागे जंगल बघत असाल. प्लॉट हे काय आहे? 2 वर्षापूर्वी लावलेली झाडं आहे फक्त मी. म्हणजे लावली त्यावेळेस साधारण 5 ते 6 फुटाची होती आणि तुम्ही पाहू शकता आज ती 25 फुटापर्यंत गेलेली आहे. तर ही फास्टेस्ट ग्रोइंग वूड प्लांट आहे हा. हे मिलिया डुबिया. तर मिलिया डुबिया हे आज खूप चांगल्या प्रकारे शेती याची होतीये. ज्यांना लेबर कमी आहे, जमीन जिथे काही उगत नाही, अशा जमिनीत सुद्धा ही लाकडं येत आहेत. आणि याचा यूज काय आहे? तर याचा खूप साऱ्या प्लायवूड इंडस्ट्रीमध्ये एम-डी-एफ बोर्ड, पॅनल बोर्ड किंवा बऱ्याच साऱ्या इंडस्ट्रीमध्ये बायोमास म्हणून पण याचा यूज होतोय. त्याच्या लीव्हज सगळ्या जनावरांना शेतामध्ये याचा कन्झ्युमेबल आहे. तर हा एक खूप चांगल्या प्रकारचा ऑप्शन आहे आणि म्हणजे ₹8,000 टनाचा भाव आज ॲव्हरेज आहे. तर 8व्या वर्षी 30-32 लाख रुपये एका एकरातून सगळं एक खट्टी उत्पन्न मिळू शकतो. याच्यामध्ये खूप कामच नाही आहे. आता आम्ही खालची सगळी तुम्ही पाहू शकता ही छाटलेली आहे आणि वरती पूर्ण छत्री केली. याच्या सावलीत ॲव्होकॅडो लावलेले आहे. तर लोकं दुसरे पण क्रॉप घेऊ शकतात. याने टेम्परेचर कमी होतं. याचे फायदे असे आहेत, की ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे, ज्यांना मुक्त गोठा करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही झाडं खूप चांगल्या प्रकारे कारण 2 वर्षाने पूर्ण मांडवच तयार होणार आहे. टेम्परेचर कमी होणार आहे, सावली मिळणार आहे आणि एकदम नॅचरल फॉरेस्टसारखं हे एन्व्हायर्नमेंट आपल्याला इथे मिळणार आहे. तर याची संपूर्ण माहिती, डेमो प्लॉट आणि ज्या नवीन शेतकऱ्यांना किंवा जे नवीन लोकं आहेत, त्यांना शेतीत बेसिकपासून स्टार्ट करायचं आहे, त्यांच्यासाठी हे फार ईझी आणि रिटर्न्स देणारा क्रॉप आहे. फक्त सुरुवातीलाच लगेच रिटर्न्स अपेक्षित नाही आहे. 7व्या-8व्या वर्षी अपेक्षित आहे. पण फार सोपं आहे. तर याचं संपूर्ण मार्गदर्शन करता, रोपांकरता, प्लॉट करता संपर्क करा.